दंगलखोर अमित शहाचं करायचं काय? कडवा आहे बडव्या अमित शहाचं करायचं काय? आम्ही हरामखोर अमित शहाचं करायचं काय? निवेदन हे लुच्च्याचा आणि चोराचा आहे, चोराचा एकही चांगला नाही। जो निवडणुकीला उभा राहतोय ते स्वतःच्या प्रपंचाला गाडी लावायला उभा राहतोय आणि जनतेला काहीतरी आमिष दाखवून तो निवडून येतोय, जनतेला फसवतोय। आता ह्याला कारणीभूत कोण आहे? ह्याला कारणीभूत एकच आहे। त्यावेळी या नीच संघीवृत्तीचा सावरकर काय बोलला होता की या संविधानात आहे काय? भारतीय संविधान तेव्हापासून यांच्या पोटात दुखतंय, हा त्यांच्या मनुस्मृती लागू करण्याच्या वाटेतला मोठा अडथळा आहे आणि ते लागू होऊ नये म्हणून त्यावेळी त्यांनी आदळआपट भरपूर केली होती। सावरकरापासून ते आता अमित शहापर्यंत या संविधानाबद्दल जी आदळआपट चालू आहे ते बीज तेव्हापासूनचं आहे। हे संविधानाविरुद्धचं कृत्य आम्ही हाणून पाडण्यासाठी आपण सर्व एकत्र आलो आहोत। अमित शहाचा, भाजपचा आणि संघाचा आम्ही तीव्र निषेध करतो। एक गोष्ट लक्षात घ्या, ज्यावेळेस लोकसभेची निवडणूक सुरू झाली होती 2024ची, त्याच वेळेस भाजपाच्या काही लोकांनी घटना बदलण्याची भाषा केलेली होती, लक्षात घ्या। पण लोकसभेची रणधुमाळी ज्यावेळेस पार पडली त्यावेळेस देशाचे नेते राहुल गांधी व इंडिया आघाडीने अशी काही पाचर मारली की त्यांचे मनसुबे या ठिकाणी पूर्ण झालेले नाहीत। परवाच्या दिवशी तडीपार आतंकवादी दंगलखोर अमित शहा यांनी जे बेताल वक्तव्य केलं त्या वक्तव्याचा मी समस्त आंबेडकरवादी व पुरोगामी चळवळीच्या वतीनं या ठिकाणी निषेध करतोय। बांधवांनो, एक लक्षात घ्या, ही मळमळ आत्ताची नाहीये। ही मळमळ फक्त घटना स्थापन झाल्यापासूनची नाही, लक्षात घ्या। ही मळमळ 5000 वर्षापासूनची मळमळ आहे, ही लक्षात ठेवून घ्या तुम्ही। छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला विरोध कोणी केलेला होता? छत्रपती संभाजी महाराजांना त्रास कोणी दिला होता? छत्रपती शाहू महाराजांना त्रास कोणी दिला होता? याची जर आपण आठवण केली तर ह्याच विचारसरणीची ही माणसं आहेत, लक्षात घ्या। आपण निस्ता निषेधापुरतं या ठिकाणी काही कमी माणसं आलो म्हणून तुम्ही नाराज होऊ नका। कॉम्रेड पानसरे नेहमी नेतेगण, संविधान मानणारे सर्व भारत देशाचे या मंगळवेढा तालुक्यातील सर्व नागरिक, जे आपण जे आज अमित शहाने लोकसभेत जे वक्तव्य केलं, खरं तर मगाशी माळी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांची मळमळ आहे। त्यांना आंबेडकरांचं नाव नको आहे किंवा आंबेडकर जे लोक संविधान करतात आणि संविधानानुसार हे देश चालू नये अशी त्यांची अपेक्षा आहे। म्हणून कुणीही आंबेडकरांचं नाव घेऊ नये अशी त्यांची अपेक्षा आहे। आणि त्यांच्या बोलण्यात आपण जर त्यांची क्लिप बघितली तर आंबेडकर 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 का करताय? तुम्ही देवाचं नाव घेतलं असतं तर स्वर्गात गेला असता। म्हणजे तुम्ही देवाला मानायला तयार आहे पण आंबेडकराला मानायला तयार नाही। परंतु ही संविधानाने मानणारी जनता ही आंबेडकरालाच देव मानते। त्यामुळे आम्ही आंबेडकरांचं नाव हृदयापासून मनापासून घेत राहणार, घेत राहू। त्याच्यामुळे मी काँग्रेसच्या वतीनं जाहीर पाठिंबा देतो। धन्यवाद। या ठिकाणी जी देशाची संसद तयार झाली, ती संसद तयार होत असताना त्या संसदेची बांधणी ही बाबासाहेब आंबेडकरांनी केली होती। आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ज्यावेळी लोकप्रतिनिधी म्हणून निवडून आले त्यावेळेला संसदेमध्ये शपथ घेत असताना मी भारतीय संघटनेच्या राज्यघटनेवरती शपथ ठेवून अशा प्रकारची शपथसुद्धा पंतप्रधानांनी घेतली आणि स्वतः जो नालायक अमित शहा आहे त्यांनी सुद्धा शपथ घेत असताना मी राज्यघटनेवरती हात ठेवून या ठिकाणी शपथ घेतो म्हणून अशी शपथ घेतली आहे। आणि त्याच ज्यांनी संविधान तयार केलं त्या संविधान तयार करणाऱ्या बाबासाहेब आंबेडकरांना नालायक ठरवण्याचं काम या अमित शहाने केलेलं आहे। त्यामुळे अमित शहांचं या ठिकाणी मंगळवार सर्व पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या वतीनं या ठिकाणी निषेध व्यक्त करून या ठिकाणी वेगळ्या प्रकारचा एक प्रतिशोध या ठिकाणी घेतोय। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करून या ठिकाणी या भारताचे गृहमंत्री अमित शहा याचा जाहीर निषेध करण्यासाठी आपण या ठिकाणी सर्वजण उपस्थित आहात।
त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं या ठिकाणी स्वागत आणि आभार मानतो. खरं तर या संविधानाचा ढाचा असलेल्या या भारतीय संसदेमध्ये या भारताचा गृहमंत्री आंबेडकर 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 म्हणायची एक फॅशन झाली. याच्यापेक्षा देवाचं नामस्मरण केलं असतं तर 7 वेळा स्वर्गाचं दार उघडलं असतं. म्हणजे अशा प्रकारची मनुस्मृतीची विचारसरणी परत एकदा या समाजामध्ये रुजवण्याचा प्रयत्न केला. या भारताचं हिंदुस्थानचं संविधान हे एक कवच आहे. संविधान ही एक शक्ती आहे आणि सर्वसामान्याला मिळवून घेऊन सर्वांना सामावून घेऊन या संविधानाच्या माध्यमातून या भारतीय जनतेला एक ताकद देण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या माध्यमातून झालं. भारतीय घटना तयार करत असताना काँग्रेसनं ज्यावेळेला ही 299 लोकांची समिती होती त्यावेळेला शेड्यूल ट्राईबच्या संघटनेच्या वतीनं बाबासाहेबाचं एकच नाव होतं. त्यावेळेला या राजेंद्र प्रसादनी बाबासाहेबांची बुद्धिमत्ता विचारात घेता या घटना समितीचा या मसुदा समितीचा चेअरमन केलं. याच्यामध्ये बाबासाहेबांची बुद्धिमत्ता लोकांना मान्य झाली. परंतु हे बाबासाहेब आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी स्टार साम्राज्याला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनचे बटन दाबून आपल्या मोबाईलवर नोटिफिकेशन्स मिळवा.